नमस्कार. मी सुभाष मिसाळ बोलतोय. मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर. मेडिकल ॲडमिशन प्रोसेस, जे अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. आज 20 जुलै 2024 शनिवार दुपारी 4 वाजता. विद्यार्थी आणि पालकमित्र हो, नीट 2024चा रिझल्ट लागल्यापासून सर्वजणच पालक आणि विद्यार्थी गोंधळामध्ये आहात. कारण पेपर लीक झाला अशा बातम्या आल्या. जो रँक आहे आपला तो रँक प्रचंड वाढला. ज्या विद्यार्थ्यांना 600-650 मार्क्स मिळालेले आहेत, घेतलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा गव्हर्नमेंट MBBS मिळू शकत नाही. म्हणजे खूप काही प्रश्न सर्वांच्या मनामध्ये उपस्थित झाले. आणि पेपर लीक झाल्याशिवाय NTA कडून सुद्धा मोठी चूक झाली. जी रिझल्टची डिक्लेअरची तारीख वेगळी होती आणि त्यांनी अचानकपणे 4 जून रोजी रिझल्ट डिक्लेअर केला. आणि यामुळे अनेकांच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाल्या आणि का होऊ नयेत. आणि त्यावेळेपासून हा गोंधळ चालू आहे. अनेक पिटिशन्स माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आता चालू आहेत आणि त्याची हिअरिंगसुद्धा चालू आहेत. परंतु ज्या वेळेला एखादी गोष्ट ही न्यायव्यवस्थेकडे जात असते त्यावेळेला अशा ठिकाणी न्यायव्यवस्थेमध्ये सर्वच बाजू ऐकून घेतल्या जातात. सर्वांचंच जे शंका आहेत त्या शंकेचं निरसन केलं जातं. कारण भारत हा आपला लोकशाही प्रधान देश आहे आणि त्यामुळे भारतामध्ये न्यायव्यवस्थेला खूप मोठा मान आहे, सन्मान आहे. आणि आपल्या भारत देशामध्ये जो काही अंतिम निकाल जो आहे हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम असतो. आणि त्यामुळे आतापर्यंत दीड महिन्यापासून जे आपल्याला वाटते की तारीख पे तारीख, पण असं काही नाही. कारण अचानकपणे कुठला तर डिसिशन घेऊन जो की काही विद्यार्थ्यावर अन्यायकारक असेल, जो की अनेक विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असेल, असं करता येत नाही. आणि म्हणून कोणत्याही विद्यार्थ्यावर, पालकावर अन्याय होऊ नये आणि जे काही खऱ्या घटना आहेत या खऱ्या घटना बाहेर याव्यात आणि इथून पुढे अशा पद्धतीच्या घटना घडू नयेत याच्यावर पायबंद बसण्यासाठी या ठिकाणी इतका वेळ हा द्यावा लागतो. गडबड करून चालत नाही. कारण पूर्णपणे या आपल्या भारतभर याचं जे प्रतिसाद आहेत हे उपटणार आहेत. 24 लाख विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे आणि म्हणून येथे गडबड माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून बिलकुल केलेली नाही किंवा केली जात नाही. अगदी रास्त मत या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाचं आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने गेल्या ज्या वेळेला सुनावणी होती त्यावेळेला सर्व पिटिशनकर्त्यांचं सगळं म्हणणं या ठिकाणी ऐकून घेतलेलं आहे. त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यासुद्धा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत आणि यांना सांगितले आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला सोमवार 22 जुलै 2024ला अंतिम डिसिशन घ्यायचा आहे, अंतिम निर्णय द्यायचा आहे. आणि त्यामुळे रिनीट जर पाहिजे असेल तर रिनीट अशी घेता येणार नाही. कारण भरपूर मोठ्या प्रमाणावर जर पेपर लीक झाला असेल आणि तसे ठोस पुरावे जर आढळले तरच या ठिकाणी रिनीटचा विचार करता येईल, अन्यथा करता येणार नाही. त्यामुळे रिनीट पाहिजे असे जे म्हणणारे आहेत त्यांनी असे ठोस पुरावे सादर करावेत. त्यावेळेला त्यांच्याकडून असं या ठिकाणी मागणी करण्यात आली
की जो सर्व रिझल्ट आहे तो सर्व रिझल्ट राज्यवाईज केंद्रवाईज जाहीर करावा. या वेळेला ही सुद्धा मागणी माननीय सर्वोच्च न्यायालयानं याच्याकर्त्यांची मान्य केली आणि NTAला तसे निर्देश दिले आणि त्या पद्धतीनं आज NTAनं सुद्धा अशा पद्धतीनं हा जो रिझल्ट आहे हा राज्यवार केंद्रवाईज या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे. आपण सर्वांनी तो पाहून घ्यावा आणि याच्यामधून अनेक गोष्टी आपल्याला समजणार आहेत. आपल्याला सुद्धा पूर्ण जे भारतभरातील जे केंद्र होते नीट संदर्भातले हे सर्व केंद्रावरील जो निकाल रिझल्ट आहे तो आपल्याला पाहता येईल. जे या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी झारखंडमध्ये असेल, बिहारमध्ये असेल, गोध्रामध्ये असेल, या अनेक ठिकाणी ज्या घटना घडलेल्या होत्या त्या केंद्रावर सुद्धा आपल्याला जो रिझल्ट आहे तो आपल्याला पाहता येईल. तुम्हालाही पाहता येईल, तुम्ही पहा, सर्वांनाच पाहता येईल आणि त्यामुळे जे त्यांचं म्हणणं आहे ते सविस्तरपणे तशा पद्धतीनं 22 जुलै 2024 रोजी मान्य सुप्रीम कोर्टासमोर मांडता येईल आणि त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचा डिसिजन या ठिकाणी आपल्या सर्वांना येईल की याच्यामध्ये कोणावरही अन्याय झाला नसणार आहे. सर्वसमावेशक असा या ठिकाणी अन्याय असणार आहे. यात काय कसल्या पद्धतीचा वाद नसणारच आहे आणि म्हणूनच या ठिकाणी थोडासा वेळ मान्य सर्वोच्च न्यायालयाने घेतला, कारण हा खूप मोठा प्रश्न होता, ज्वलंत प्रश्न होता. जास्त गडबड न करता, परंतु तरीसुद्धा पाठीमागची जी सुनावणी होती ती आपण पाहिलं. सकाळपासून ते जवळजवळ 4:12 ही सुनावणी चालू होती. म्हणजे इतका वेळ सुनावणी या ठिकाणी दिवसभर नीटविषयी सुनावणी घेण्याची या ठिकाणी ही पहिलीच वेळ आहे. इतका वेळ मान्य सुप्रीम कोर्टाने सुद्धा या विषयासाठी दिलेला आहे आणि त्यामुळे सर्व जे 22 लाख विद्यार्थ्यांचं जे मत आहे किंवा जे 22 लाख विद्यार्थ्यांवर कशा पद्धतीने अन्याय होणार नाही असाच डिसिजन 100% येणार आहे. कसली आपण चिंता करायची कारण नाही. अजूनही जर तुमच्यामधील कोणाला काही शंका असतील तर आम्ही वरती या ठिकाणी तशा पद्धतीची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर जा, राज्य निवडा, तुमचा तालुका जिल्हा निवडा, तुमचं केंद्र निवडा आणि त्या पद्धतीनं जे काही कुठलेही केंद्र असू द्या, गुजरातमधील असू द्या, आंध्रामधील असू द्या, केरळमधील असू द्या, कुठलेही भारतामधील केंद्र जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही चेक करू शकता. इतकी ट्रान्सपरन्सी या ठिकाणी मान्य सुप्रीम कोर्टाने आपल्याला दिलेली आहे आणि NTA करून सुद्धा ती मान्य केलेली आहे आणि आज दुपारीच या ठिकाणी तशा पद्धतीचा रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे. तो आपल्या सर्वांना पाहता येईल. याच्यामुळे काय होणार आहे तर जी ट्रान्सपरन्सी आहे, जी पारदर्शकता आहे ती अधिक या ठिकाणी आली असणार आहे आणि जो विश्वास आहे हा विश्वाससुद्धा न्यायव्यवस्थेवरचा आपल्या सर्वांचा वाढणार आहे. यात काय वाद नाही. गडबडीमध्ये कुठलाही निर्णय घेऊन चालत नाही. याचा जर आपण थोडासा अभ्यास केला आजच्या या रिझल्टच्या बाबतीत, आम्ही सुद्धा थोडंसं याच्यावरती जी लिंक आहे याच्यावरती जाऊन अनेक केंद्रावरती निकाल पाहिला, पण असं काही दिसत नाही की बाबा एकाच केंद्रावर खूप काही मोठे प्रचंड विद्यार्थी आहेत की त्यांना भरपूर मार्क्स आहेत. असं काय आम्हाला तरी जाणवत नाही. तुम्हाला कोणाला जर तरी शंका असेल तर तुम्ही कुठल्याही भारतातील राज्यामध्ये जाऊ शकता, तिथल्या सेंटरवर जाऊ शकता आणि तशा पद्धतीचा रिझल्ट पाहू शकता आणि जर काय शंका असेल तर तुम्ही सुद्धा सांगू शकता. इतकी ट्रान्सपरन्सी या ठिकाणी याच्यामध्ये ठेवलेली आहे आणि याच्यावरच या ठिकाणी आपला जो डिसिजन आहे सोमवारचा तो खूप खूप या ठिकाणी अवलंबून आहे. त्यामुळे कुणीही चिंता करू नका. थोडासा उशीर झाला, परंतु जी काही सर्व याच्याकर्त्यांचं होतं ते समाधान होणं सुद्धा खूप गरजेचं आहे. गडबडीमध्ये डिसिजन घेतला, खूप गडबडीमध्ये घेतला, कोणाचं ऐकून घेतलं नाही, अशा पद्धतीचं होऊ नये म्हणून सर्वांचं या ठिकाणी ऐकून घेऊन एक चांगला आणि स्मार्ट डिसिजन या ठिकाणी मान्य सर्वोच्च न्यायालयाकडून होणार आहे. यात काही वाद नाही. त्यामुळे आता तुमचा विद्यार्थी आणि पालकांना तर असं वाटत असेल की तुम्ही आता काही सांगूच नका. रोज आम्ही सलावून असल्यासारखं आहे. वेगवेगळ्या बातम्या आम्ही ऐकतोय, वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवर आम्ही बघतोय. काय करावं समजत नाही. अभ्यास करावा की न करावा, ॲडमिशनची तयारी करावी की न करावी, किंवा नीट 2024ची तयारी करावी, रिपीट करावं का कुठेतरी दुसरीकडे ॲडमिशन घ्यावं वगैरेला,
अशा अनेक व्यवस्थेमध्ये आपण सर्वजण आहात हे मान्य आहे. परंतु ही परीक्षा खूप महत्त्वाची आहे, मोठी आहे. एवढा वेळ याला द्यावाच लागतो. सर्वांचा भावनेचा या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये आदर केला जातो आणि म्हणूनच या ठिकाणी थोडासा वेळ या ठिकाणी लागतो आहे. परंतु चांगला डिसिजन होणार आहे, यात काही वाद नाही. सर्वांनी थोडासा संयम राखा. 22 तारीख उद्या सोमवारी झाल्याबरोबर या ठिकाणी नोटिफिकेशनसुद्धा MCCकडून येऊ शकतं आणि प्रथमतः 15% ऑल इंडियाचं जे टाईम टेबल आहे ते जाहीर होऊ शकतं. PWDची नोटीस येऊ शकते, NRIची नोटीस येऊ शकते आणि आपलं काउन्सिलिंग या ठिकाणी सुरू होऊ शकतं. परंतु थोडासा अजून सर्वांनी धीर धरा. जे काय आपले डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स जमा करा. ज्या विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क्स आहेत, म्हणजे जस्ट एलिजिबल असे विद्यार्थी आहेत, अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा या ठिकाणी आपल्याला जर ॲडमिशनच मेडिकलमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. फक्त आमच्या ऑफिसशी जय विजय अकॅडमी अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर, नवीन स्टँड शेजारीच आहे. या ऑफिसशी संपर्क साधा. तुमचे मार्क्स 164च्या पुढे ओपनसाठी, कारण अदर स्टेटमध्ये जायचं असेल आपल्याला तर आपण ओपन म्हणूनच जातो आणि त्यामुळे तुमची मार्क्स जर 165, 170, 180 कॅप राऊंडमध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला कमीत कमी आम्ही 9 ते 10 लाखामध्ये BMAचं ॲडमिशन 100% या ठिकाणी करून देऊ. हे पैसे तुम्हाला एका मुठीनं एकदम द्यायचे नाहीत. 4.5 वर्षामध्ये जी काय कॉलेजची फी आहे आणि ती कॉलेजवरच DD काढूनच भरायचं आहे. जर MBBSची कोणाला तीव्र इच्छा असेल परंतु मार्क्स खूप कमी असतील आणि जर तुमच्याकडे तशा पद्धतीचे पैसे असतील तर या ठिकाणी MBBSचंसुद्धा ॲडमिशन आम्ही सर्वसाधारणपणे 55 ते 56 लाखामध्ये या ठिकाणी तुमचं करून देऊ. हे सुद्धा पैसे तुम्हाला एकदम कोणालाही द्यायचे नाहीत. जे काही 4.5 वर्षामध्ये जे ट्युशन फी असेल प्रत्येक वर्षी त्या पद्धतीनंच तुम्हाला कॉलेजलाच DD जमा करायचे आहेत. इतके ट्रान्सपरन्सी या ठिकाणी आमच्याकडून तुम्हाला देण्यात येणार आहे. त्यामुळे कुठेही बोलथापाला बळी पडू नका. कुणाकडेही त्या ठिकाणी पैशाचा व्यवहार करू नका. काय असेल ते कॅप राऊंडमधूनच त्या ठिकाणी हे सर्व ॲडमिशन होणार आहेत. जर तुम्हाला खरंच जर अशी ॲडमिशन पाहिजे असेल कमी मार्क्सवालेला, कट ऑफवालेला मुलांना, तर आमच्या जय विजय अकॅडमीशी एकदा येऊन अवश्य भेट घ्या. अगदी पारदर्शकपणे तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन करून दिलं जाईल. एकदा आम्ही तुम्हाला सांगितलं की तुमचं ॲडमिशन पक्क, यामध्ये कसल्याही पद्धतीचं या ठिकाणी वाद निर्माण होणार नाही. तुमचं ॲडमिशन हे होणारच आहे. त्यामुळे एक वेळ अवश्य भेट द्या. मुलींचं जे मोफत शिक्षण आहे याविषयी या ठिकाणी आम्ही जी एक व्हिडिओ आहे तो शेअर केलेलाच आहे. मुलींना मोफत शिक्षण झालं फक्त डीम कॉलेज सोडून सर्व मुलींना, सर्व कॉलेजसाठी OBC, त्यानंतर SCBC आणि EWS या प्रकारातील ज्या मुलींचं 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे अशा सर्व मुलींना शासनाने मोफत शिक्षण योजना केलेली आहे. डीम कॉलेजला फक्त नाही, प्रायव्हेट असू द्या, गव्हर्नमेंट असू द्या, ट्युशन फी आणि परीक्षा फीसुद्धा या ठिकाणी माफ केलेली आहे. शिवाय जे काही आपलं तुमची डीमची कॉलेज आहेत याची जी फी आहे याची फी काही कॉलेजची 50%सुद्धा काही कॉलेज घेत आहेत. याविषयीसुद्धा आपण या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहे. प्रत्येक नवीन अपडेट्स प्रत्येक वेळेला या ठिकाणी आम्ही देतो आहे. जर तुम्हाला काउन्सिलिंगसाठी या ठिकाणी आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल, जॉईन व्हायचं असेल तर ऑफिसला एक वेळा अवश्य भेट द्या. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अगदी छानपैकी सुंदरपैकी ही प्रक्रिया तुम्हाला सांगितली जाईल. तुमचं चांगल्या पद्धतीने ॲडमिशन या ठिकाणी महाराष्ट्रात असेल किंवा अदर स्टेटमध्ये असेल, भारत देशातल्या कुठल्याही राज्यामध्ये अगदी तुमच्या विचाराने चांगल्या पद्धतीनं करून दिलं जाईल. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.